नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पुढचे प्रश्न पाहणार आहोत. काल आपण 50 पर्यंत पाहिले होते. आता त्याच्या पुढचे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, कसलाही वेळ वाया न घालवता आपण प्रश्नाला सुरुवात करूयात. 51वा प्रश्न आहे, शून्यधारित अर्थसंकल्प महाराष्ट्रात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात मांडण्यात आला होता? त्याचं उत्तर आहे शंकरराव चव्हाण. उत्तर काय आहे तर शंकरराव चव्हाण. पुढचा प्रश्न, शून्यधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणते होते? बघा, शून्यधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य आपला कोण होतं? महाराष्ट्र. नाबार्डची स्थापना केव्हा झाली? नाबार्डची स्थापना झालेली आहे 12 जुलै 1982. हे डायरेक्ट उत्तर तुम्हाला विचारलं जातं वन लाइनर क्वेश्चनमध्ये. तुम्हाला याचे आन्सर आलेच पाहिजेत. पाठ हे तारीख सहित पाठ करून ठेवावं लागतं तुम्हाला. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? त्याचे अध्यक्ष होते के.सी. नियोगी. काय आहे आन्सर? के.सी. नियोगी. पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध सांची स्तूप भारताच्या कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. काय आहे? मध्य प्रदेशमध्ये प्रसिद्ध सांची स्तूप हे कुठं आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, 56. ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती? ऑलिम्पिक मधलं पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला होती कर्णम मल्लेश्वरी. ही ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला होती. बघा मित्रांनो, आपण टॉपिक वाईज क्वेश्चन यानंतर आपण टॉपिक वाईज क्वेश्चन घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टॉपिक हा एकदम क्रिस्टल क्लिअर झाला पाहिजे. जेणेकरून त्या टॉपिकवरती कसलाही क्वेश्चन आला तुम्हाला तर तो आलाच पाहिजे. त्यामुळे आपण सर्वांनी या व्हिडिओला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना, जेणेकरून याचा फायदा त्यांनाही होईल. चला पुढचा प्रश्न पाहू. नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण होते? नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण होते? याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. पुढचा प्रश्न पहा, अंतराळात प्रवास करणारे पहिले भारतीय कोण? त्याचं उत्तर आहे राकेश शर्मा. एकदम फास्ट आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? कोण लिहिलेलं आहे तर जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले आहे. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न कोणता आहे? तो भारतरत्न आहे. प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण होते? कोण आहेत बघा बरं? पहिले भारतीय आहेत सी राजगोपालाचारी. हे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहेत. पानिपतची लढाई कोणत्या दोन राज्यकर्त्यांमध्ये झाली होती? कुठली लढाई तर पानिपतची लढाई. ती झालेली आहे बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये पानिपतची लढाई झालेली आहे. आग्रा शहराची स्थापना कोणी केली? आग्रा शहराची स्थापना सिकंदर लोदी यांनी केलेली आहे. नाव लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, नाइटिंगल ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ते ओळखले जाते सरोजिनी नायडू यांना. कुणाला ओळखले जाते? सरोजिनी नायडू यांना नाइटिंगल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? बघा, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडलं होतं तर अमृतसर येथे ते घडलेलं
होतं. पुढचा प्रश्न पहा. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण आहे? तर तो आहे वीरेंद्र सेहवाग. वीरेंद्र सेहवाग आहे. वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय अभिनव बिंद्रा आहे. कोण आहे? तर अभिनव बिंद्रा आहे. पुढचा प्रश्न पहा. भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे. भारत व अफगाणिस्तान दरम्यानच्या सरहद्दीचे नाव काय आहे? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. तुम्हा सर्वांना या क्वेश्चनची आन्सर आली पाहिजेत. पाठ करून ठेवायचं आहे. ड्युरँड रेषा असं त्याचं नाव आहे. आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? तर त्याचं नाव आहे रॅमन मॅगसेसे पुरस्कार. पुढचा प्रश्न. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर तो साहित्य या क्षेत्राशी संबंधित आहे. कुठला पुरस्कार? ज्ञानपीठ पुरस्कार. संयुक्त राष्ट्रसंघाचे पहिले सरचिटणीस कोण होते? पुढचा प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे पहिले सरचिटणीस कोण होते? तर ते आहेत ट्रिग्वेली नॉर्वे. कुठले आहेत ते? नॉर्वेचे. पुढचा प्रश्न आहे 72वा. मानवी हक्काचा जाहीरनामा संयुक्त राष्ट्रसंघाने कधी घोषित केला? कधी घोषित केलेला आहे? तर तो 10 डिसेंबर 1948ला तो मानवी हक्काचा जाहीरनामा कोणतर संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. दक्षिण आशियाई प्रादेशिक संघटना, त्यालाच आपण सार्क चे सदस्य किती आहेत? किती आहेत रे? 8 आहेत. किती आहेत? 8. पुढचा प्रश्न. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये किती स्थायी सदस्य आहेत? किती आहेत? तर 5 स्थायी सदस्य आहेत. स्थायी आणि अस्थायी 2 प्रकार असतात. तर त्यामध्ये स्थायीचे किती आहेत? 5 सदस्य आहेत. पुढे बघा. संयुक्त राष्ट्र ही संघटना कधी स्थापन झाली? कधी स्थापन झालेली आहे? तर 24 ऑक्टोबर 1945 मध्ये ती स्थापन झालेली आहे. भारत व पाकिस्तान दरम्यानच्या सरहद्दीचे नाव काय आहे? तर तिथं आहे बघा रॅडक्लिफ रेषा. भारत व पाकिस्तान. आपला हा भारत असा इकडं पाकिस्तान आहे. त्याच्या सरहद्दीची हितली रेषा जी आहे तिचं नाव आहे काय आहे? रॅडक्लिफ रेषा. राष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा केला जातो? 77वा क्वेश्चन आहे आपला. राष्ट्रीय कन्या दिवस तर कधी केला जातो? 24 जानेवारीला साजरा केला जातो. 78वा क्वेश्चन बघा. जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो आहे 10 जानेवारीला. कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 10 जानेवारी. 79वा क्वेश्चन आहे. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे बघा? विज्ञान क्षेत्राशी तो संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा. रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? ते कुठं आहे? तर जिनेवामध्ये आहे. कुठं आहे? जिनेवा. 81वा प्रश्न आहे. पहिले आशियाई खेळ 1951 मध्ये कुठे आयोजित केले होते? कुठे आयोजित केले होते? तर ते नवी
दिल्लीला आयोजित केलेले होते. पुढचा प्रश्न, मराठवाडा मुक्तीसंग्राम कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो आहे 17 सप्टेंबर. मराठवाडा मुक्तीसंग्राम 17 सप्टेंबर दिवशी साजरा केला जातो. 83वा प्रश्न, जागतिक चिमणी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे 20 मार्चला जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा, डेव्हिस कप ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कोणत्या खेळाशी संबंधित आहे ती? टेनिस या खेळाशी संबंधित आहे. तुम्हाला कोणती स्पर्धा कशाशी, कोणता कप कोण्या स्पर्धेशी संबंधित आहे ते आलं पाहिजे. पुढे बघा, अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी अग्निपंख हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय व्यक्ती कोण होते रे हे? खान अब्दुल गफार खान. भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय व्यक्ती खान अब्दुल गफार खान. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे शेवटपर्यंत. देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता आहे? देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता आहे? तर तो परमवीर चक्र हा देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? क्रीडा पुरस्कार बघा कुठला आहे? तर राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. पुढचा प्रश्न आहे, सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणती खेळाडू प्रसिद्ध आहे? सावरपाडा एक्सप्रेस कोणत्या खेळाडूला म्हटलं जातं? तर कविता राऊत हिला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, भारत व बांगलादेश दरम्यानच्या सरहद्दीचे नाव काय आहे? बघा तिन्ही पण सरहद्दीचं नाव इथं आलेलं आहे. रॅडक्लिफ, मॅकमोहन, हिचं आहे मॅकमोहन रेषा आणि ड्युरँड, ह्या तिन्ही पण लाईनचा इथं उल्लेख आलेला आहे या व्हिडिओमध्ये. भारत व बांगलादेश दरम्यान आहे ही कुठली आहे? मॅकमोहन रेषा. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? ते कुठं आहे बघा? कर्नाटक राज्यामध्ये आहे. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्यात आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? कितवा आहे रे? पहिला क्रमांक आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतातील आकाराने सर्वात राज्य कोणते आहे? सर्वात लहान राज्य म्हणायचं आहे. तर इथं भारतातील आकाराने सर्वात लहान राज्य इथं लिहा तुम्ही, लहान राज्य कुठले आहे? तर कुठले आहे ते? गोवा. कोणते आहे? गोवा हे आहे. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ते कुठं आहे? उत्तराखंडमध्ये आहे. काय? मसुरी हे कसल्या आहे? थंड हवेचे ठिकाण आहे. ते कुठं आहे? तर उत्तराखंडमध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रीय रोजगार हमी योजना कधी सुरू करण्यात आली? राष्ट्रीय रोजगार हमी योजना कधी सुरू करण्यात आली? ती आलेली आहे 2 फेब्रुवारी 2006 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? तर कोणास म्हटले जाते? तर ते डॉक्टर स्वामीनाथन. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? तर डॉक्टर स्वामीनाथन. पुढचा प्रश्न पहा, भारतीय धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? ते आहेत डॉक्टर वर्गीस कुरियन. त्यांना काय म्हणलं होतं? धवल क्रांतीचे जनक. भारतीय धवल क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला सहकारी कायदा कधी पास करण्यात
आला? भारतातील पहिला सहकारी कायदा कधी पास केलेला आहे? तर 1904 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कोणत्या साली झाली? कधी झालेली आहे? बघा 1952 मध्ये राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना झालेली आहे. या व्हिडिओतला लास्टचा क्वेश्चन आहे बघा, तुम्हाला येते का? रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे? बघा कुठं आहे तर ते मुंबईमध्ये आहे. पहिलं कुठं होतं रे? कोलकातामध्ये होतं. कुठं होतं? कोलकातामध्ये होतं. तर आता कुठं आहे? मुंबईमध्ये आहे त्याचं मुख्यालय. लक्षात ठेवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज असे नवनवीन व्हिडिओ आणि इम्पॉर्टंट क्वेश्चनचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. याचा नक्की तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये फायदा होणार आहे. सरळ सेवा असो, पोलीस भरती असो, तलाठी असो, कंबाईन एक्झाम असो, इवन कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे, या क्वेश्चनचा फायदा होणार आहे. आणि आपण टॉपिक वाईज क्वेश्चनसुद्धा घेणार आहोत. टॉपिक वाईज क्वेश्चन घेणार आहोत, टॉपिक शिकवणार आहोत, त्यावर क्वेश्चन घेणार आहोत आणि प्रत्येक एक क्वेश्चन तुमचा क्लिअर करणार आहोत. धन्यवाद.